We will continue our lecture. Good morning, all of you. I will sharing your screen. Screen is visible? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Then what we have completed in our last lecture? See what we have completed in our last lecture. Introductory part of preventive health care. Then what is that? This includes the chapter. What chapter includes, or what kind of information, or what chapter deals with. First we have seen chapter describes importance of demography and family planning. Then next is importance of breastfeeding and weaning. Then overview of vaccines. Then what? Pollution, environmental pollution, etc. Are all information is discussed yesterday. Then psychosocial pharmacy. What is that? Psychosocial pharmacy describing drug misuse and abuse of different types of abusive drugs. It is psychosocial pharmacy. Understood? Yes, ma'am. Okay. Then we will see next part. Our next part. Just wait. तर या चॅप्टर मध्ये कुठले कुठले पार्ट्स होते बघितले आपण. कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड्स आहे, फॅमिली प्लॅनिंग, डेमोग्राफी, वॅक्सिनेशनचा ओव्हरव्ह्यू असेल, इम्युनायझेशन असेल, ड्रग अब्यूज, सायकोसोशल फार्मसी, हे सगळे पार्ट आपल्याला या चॅप्टर मध्ये किंवा सेकंड बीट मध्ये स्टडी करायचे आहेत. देन व्हॉट इज दॅट? फर्स्ट पार्ट इज काय होतं बघा. फर्स्ट पार्ट इज डेमोग्राफी अँड फॅमिली प्लॅनिंग. तर काय होतं? अकॉर्डिंग टू सम डेमोग्राफर्स, वर्ल्ड पॉप्युलेशन इज एक्सपेक्टेड टू अराउंड 10 बिलियन in 2015, while the increase in population is a matter of international concern. What bothers us is to of this growth would take place in South Asia, including India. तर डेमोग्राफर्स नाही का सर, व्हॉट इज डेमोग्राफी? डेमोग्राफी म्हणजे काय? लास्ट लेक्चरला आपण व्यवस्थित बघितलेलं आहे. काय आहे डेमोग्राफी म्हणजे? ओव्हरऑल जनरल Population. Population, लोकसंख्या. Okay, the study of population is the demography. Understood? Yes, ma'am. Yes, ma'am. तर पॉप्युलेशनचा स्टडी म्हणजे डेमोग्राफी. Then, according to some demographers, world population is expected to be around 10 billion. तर काही डेमोग्राफरच्या स्टडी नुसार काय होतं? 2025-50 पर्यंत वर्ल्डची पॉप्युलेशन किती होईल? 10 बिलियन एवढी होईल. फाईल the increase in population is a matter of international concern. What bothers us in that most of this growth would take place in South Asia. तर जास्त कुठं वाढेल ग्रोथ होईल पॉप्युलेशनची? साऊथ एशियामध्ये, आशिया खंडाच्या साऊथ भागामध्ये त्याची ग्रोथ जास्त होईल, आणि इंडियामध्ये सुद्धा. इन फॅक्ट रायझिंग इंडियन पॉप्युलेशन लीड्स टू सेव्हरल अदर प्रॉब्लेम्स. तर इंडियामध्ये जर पॉप्युलेशन डे बाय डे अशीच इन्क्रीज झाली तर सेव्हरल प्रॉब्लेम्स अराइज होतील. देन व्हॉट इज नेक्स्ट पार्ट बघितला आपण, डेमोग्राफिक सायकल. व्हॉट इज दॅट? काय आहे डेमोग्राफिक सायकल? तर डेमोग्राफिक सायकल एक अशी सायकल आहे की ज्याच्यात 5 स्टेज इन्क्लूड आहेत बघा. तर ते 5 स्टेज कुठल्या कुठल्या आहेत? इट इज इम्पॉर्टंट. बघितलं आपण हाय स्टेशनरी स्टेज. व्हॉट इज दॅट हाय स्टेशनरी स्टेज? इट इज द फर्स्ट स्टेज फ्रॉम विच ईच नेशन बिगिन्स ड्युरिंग दिस. तर हाय स्टेशनरी स्टेज मध्ये काय होतं बघा, हे फर्स्ट स्टेज आहे. तर त्यामध्ये काय होतं? तर प्रत्येक नेशन आहे तर त्याची सुरुवात त्या स्टेज पासून होते त्याच्या पॉप्युलेशनची. ओके. देन during this stage population remains stationary since high birth rate is associated with high death rate.
तर काय होतं या स्टेज मध्ये काय होतं, बर्थ रेट पण हाय असतो आणि डेथ रेट पण हाय असतो, त्यामुळे ही स्टेज कशी असेल तर स्टेशनरी असेल. देन नेक्स्ट stage will be early expanding stage. What is that early expanding stage? It is the second stage in which the death rate begins to fall while the birth rate continues or near to maximum, resulting in increasing population. तर यामध्ये काय होतं बघा, डेथ रेट जो आहे तो काय होतो, कमी होतो आणि बर्थ रेट कंटिन्यूज ऑर नियर टू दी मॅक्झिमम, आणि बर्थ रेट जो काही आहे तो कंटिन्यू आहे असा राहतो किंवा त्याच्यापेक्षा जास्त होतो. देन थर्ड विल बी लेट एक्सपांडिंग स्टेज. व्हॉट इज दॅट? It is the third stage in which the birth rate begins to decline but the population continues to grow because the birth rate is still higher than the death rate. तर यामध्ये काय होतं, बर्थ रेट हाय असतो आणि पॉप्युलेशन इन्क्रीज होत असते आणि डेथ रेट कमी असतो. नेक्स्ट फोर्थ काय आहे, लो स्टेशनरी स्टेज. काय आहे ती? इट इज द फोर्थ स्टेज इन विच द पॉप्युलेशन अगेन बिकम स्टेशनरी विथ लो बर्थ रेट अँड लो डेथ रेट. तर अगेन नंतर काय होईल, अजून पॉप्युलेशन स्टेशनरी होईल. तर कशामध्ये? लो बर्थ रेट आहे आणि लो डेथ रेट आहे याच्यामुळे. देन फिफ्थ इज डिक्लाइनिंग स्टेज. पाचवी स्टेज आहे तो डिक्लाइनिंग स्टेज आहे. व्हॉट इज डिक्लाइनिंग? म्हणजे घट होणारी स्टेज आहे तर लोकसंख्यामध्ये. व्हॉट इज दॅट? In the fifth stage the population declines because death rate exceeds the birth rate. तर यामध्ये काय होतं, पॉप्युलेशन कमी होते. तर काय होईल, बर्थ रेट काय होईल, कमी असेल. कशाच्या? डेथ रेटच्या कंपॅरिझन मध्ये. म्हणजेच काय तर डेथ रेट लोकांचा जास्त असेल, हा अर्थ आहे डिक्लाइनिंग स्टेजचा. समजलं काय? दिस 5 स्टेज आर व्हेरी इम्पॉर्टंट. ऑल ऑफ यू अंडरस्टूड? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Next part. Cyclic changes, the population primarily depends upon birth rate and death rate, which is turn depend on improved health status, development, family welfare program. तर हे सगळं कशावर डिपेंड असतं, तर फॅमिलीचे जे काही वेलफेअर प्रोग्राम्स वगैरे आहेत तर त्याच्यावर हे सगळं डिपेंड असतं काही, किंवा इकॉनॉमिकल फॅक्टर्स वगैरे असतील याच्यावर सुद्धा डिपेंड असतं. देन नेक्स्ट what we have seen, population इंडियन सिच्युएशन हे आपण बघत होतो आणि कॉन्सिक्वेन्सेस पण बघितले. इंडियन सिच्युएशन काय आहे पॉप्युलेशनची, तर बघा किती मिलियन वाढत गेली हे सांगितलं होतं याच्यात. 1961 ते 1971 मध्ये 13 मिलियन इच इयर ऍड होत होती पॉप्युलेशन. देन ड्युरिंग 1971-1981 13 मिलियन होती. देन 16 मिलियन इच इयर ड्युरिंग 1981-1991. देन सिमिलरली असं प्रत्येक 10 मिलियन ग्रोथ होत होती. ओके. देन नेक्स्ट इज whose mic is open, please mute yourself. Then next is काय होतं, 2011 सेन्सस जो आहे has revealed that if the growth rate is world population is Indian 2000 population continues same manner, then by 2025 India may overtake China to become the most popular country. तर काय होतं बघा, तर असा एक हे होतं, निष्कर्ष होता किंवा काय म्हणूयात आपण, असा एक अभ्यास होता की त्याच्यामध्ये असं सांगितलं गेलं की इंडियन पॉप्युलेशन जर आहे अशीच वाढत राहिली तर एक दिवशी काय करेल, इंडिया चायनाला ओव्हरकम करेल. ओके. चायना इट इज द मोस्ट पॉप्युलेशन कंट्री इन दी वर्ल्ड. तर चायनामध्ये पॉप्युलेशन खूप आहे सगळ्यात जास्त. ओके. समजतंय ऑल ऑफ यू? Yes, ma'am. हा. तर नेक्स्ट पार्ट, Yes, ma'am. कॉन्सिक्वेन्सेस काय होते बघा इंडियामध्ये. द इंडिया 40% ऑफ 130 crore पॉप्युलेशन इज बिलीव्ड टू बी अंडर पॉवर्टी लाईन. तर इंडियामध्ये काय होतं बघा, 130 करोड लोक हे बीपीएल, बिलो पॉवर्टी लाईन, गरीब दारिद्र्य रेषेखाली आहेत असं मान्यता होती. इंडिया ऍडेड 7 मिलियन पीपल इच इयर ड्युरिंग दी डिकेड 1951. सॉरी, हा पॉप्युलेशनचा पार्ट होता, मी तो रिपीट करते. सॉरी. तर इन इंडिया 40% ऑफ 130 crore पॉप्युलेशन बिलीव्ड टू बी अंडर पॉवर्टी लाईन. तर काय मान्यता होती बघा, 130 करोड लोक पॉप्युलेशन, एवढी पॉप्युलेशन पॉवर्टी लाईन किंवा गरीब दारिद्र्य रेषेखालील होती. तर त्याच्यामुळे काय झालं, डिस्पाइट बेस्ट एफर्ट्स इट हॅज नॉट बीन पॉसिबल टू प्रोव्हाइड इव्हन बेसिक कम्युनिटीज. तर काही बेसिक गरजा आहेत किंवा बेसिक मूलभूत गरजा म्हणतो आपण, त्या सुद्धा प्रोव्हाइड करणे गव्हर्नमेंटला अवघड झालं होतं किंवा त्या गव्हर्नमेंट प्रोव्हाइड करत होतं बट त्यांच्या सगळ्यांच्या नीड फुलफिल होत नव्हतं. तर त्याच्यासाठी काय झालं, फायनली मायग्रेशन झालं. मायग्रेशन कुठं, अर्बन एरियामध्ये झालं.
म्हणजे स्थलांतर झालं लोकांचं ग्रामीण भागातून शहरी भागामध्ये. कशासाठी? तर रोजगार मिळवण्यासाठी. ओके, रोजगार म्हणजे एम्प्लॉयमेंट मिळवण्यासाठी. तर त्याच्यामुळे याचा इफेक्ट काय झाला? त्यांना एम्प्लॉयमेंट तर भेटलं, बट काय झालं, त्या ज्या ठिकाणी त्यांचं मायग्रेशन झालेलं आहे त्या ठिकाणची पॉप्युलेशन, प्रचंड लोकसंख्या वाढली आणि तिथले जे काही फॅसिलिटीज आहेत लोकांसाठी, जनरल फॅसिलिटीज आहेत, जसं की सेफ ड्रिंकिंग वॉटर असेल, प्रॉपर सॅनिटेशन असेल, हे सगळं अपुरं पडायला लागलं. त्याच्यामुळे स्लम एरियाज निर्माण झाले होते. स्लम एरियाज म्हणजे झोपडपट्टी प्रमाण वाढणे किंवा डिसिजेसचं प्रमाण वाढणे, तिथं प्रॉपर हेल्थच्या सुविधांचा अभाव असल्यामुळे असं सगळं चालू झालं. तर हे होते कॉन्सिक्वेन्सेस. समजलं? व्हॉट इज पॉप्युलेशन इंडिया सिच्युएशन अँड कॉन्सिक्वेन्सेस? ऑल ऑफ यू अंडरस्टूड? Yes, ma'am. Yes, Yes, ma'am. नेक्स्ट पार्ट वी हॅव सीन. काय बघत होतो? एफर्ट्स मेड इन द पास्ट. तर पास्ट मध्ये काय काय एफर्ट्स बघितले? तर बघा, हे पॉप्युलेशन कंट्रोल और बर्थ कंट्रोल ही काही नवीन कन्सेप्ट नव्हती. तर आपल्या आयुर्वेदापासून हे चालत आली होती. ऋग्वेदामध्ये असं सांगितलं होतं की मॅन विथ मेनी चिल्ड्रन सकम्स टू मिसरीज. तर बघा, ज्या एखाद्या माणसाला किंवा एखाद्या व्यक्तीला जास्त मुलं असतील तर त्याला दुःखात असतो किंवा त्याला मिसरीज असतात असं मान्यता होती ऋग्वेदामध्ये. म्हणजे याच्यावरून आपल्या लक्षात येईल की ही फॅमिली प्लॅनिंग किंवा बर्थ प्लॅनिंग ची कन्सेप्ट ही खूप ओल्ड आहे. तर बर्थ कंट्रोल इज व्हेरी ओल्ड बोथ ऑफ इंडियन सिव्हिलायझेशन, इजिप्शियन सिव्हिलायझेशन. तर इंडियन सिव्हिलायझेशन मध्ये आणि इजिप्शियन सिव्हिलायझेशन मध्ये बर्थ कंट्रोल ही खूप ओल्ड मेथड आहे. ऍट द बिगिनिंग ऑफ 20th century, प्रोफेसर R.D. कर्वे स्टार्टेड बर्थ कंट्रोल क्लिनिक अँड कॉन्ट्रासेप्टिव्ह सेंटर ऍट बॉम्बे. तर काय बघा, 2000 किती मध्ये ऍट फर्स्ट कोणी बर्थ क्लिनिक चालू केलं? 20th सेंचुरीच्या स्टार्टिंगला R.D. कर्वे यांनी, प्रोफेसर R.D. कर्वे यांनी बर्थ कंट्रोल क्लिनिक स्टार्ट केलं, कॉन्ट्रासेप्टिव्ह सेंटर ऍट बॉम्बे मध्ये. Okay, following him a number of individual and organization took initiative to program the need of birth control. तर यांनी फर्स्ट स्टार्ट केलं कोणी? R.D. कर्वेने बॉम्बे मध्ये कॉन्ट्रासेप्टिव्ह क्लिनिक स्टार्ट केलं. तर त्यांचं इनिशिएटिव्ह घेऊन किंवा त्यांचं अनुकरण करून खूप लोकांनी नंतर बर्थ कंट्रोल करण्यासाठी स्कीम्स किंवा काही ऑर्गनायझेशन लक्ष दिले, डिफरंट ऑर्गनायझेशन. नंतर बघा, 1922 इंडिया बर्थ कंट्रोल सोसायटी वॉज फॉर्म्ड इन दिल्ली बाय गोपालजी अहलुवालिया. तर 1922 मध्ये इंडियन बर्थ कंट्रोल सोसायटी फॉर्म झाली, कुठं? दिल्लीमध्ये. आणि गोपालजी अहलुवालिया यांनी ते स्टार्ट केले. इट इज इम्पॉर्टंट फॉर एमसीक्यू. कोणी कधी काय स्टार्ट केलं हे एमसीक्यू साठी इम्पॉर्टंट आहे बघा तुम्हाला. Then 1923 बर्थ कंट्रोल लीग वॉज स्टार्टेड इन बॉम्बे बाय NS फडके. तर 1923 मध्ये बर्थ कंट्रोल लीग एक स्टार्ट झाली, बॉम्बे मध्ये झाली, बट ते कोणी स्टार्ट केली? NS फडके यांनी. Then 1929 डॉक्टर AP पिल्ले फाउंडेड दी वाइफ्स क्लिनिक ऍट सोलापूर. तर सोलापूरमध्ये डॉक्टर AP पिल्ले यांनी वाइफ्स क्लिनिक स्टार्ट केले 1929 मध्ये. थर्ड, 1929 म्हैसूर गव्हर्नमेंट इश्यूड ऑर्डर टू ओपन म्हैसूर अँड बेंगलोर. तर म्हैसूर गव्हर्नमेंटने काय केलं? बर्थ कंट्रोल क्लिनिक चालू करायला परवानगी दिली. कशाला? म्हैसूर आणि बेंगलोर या ठिकाणी. ओके, तर हे नंतर इनिशिएटिव्ह घेतली जाते. बट व्हॉट इज द इम्पॉर्टंट? प्रोफेसर R.D. कर्वे स्टार्टेड बर्थ कंट्रोल क्लिनिक अँड कॉन्ट्रासेप्टिव्ह सेंटर ऍट बॉम्बे फर्स्ट 20th सेंचुरीच्या सुरुवातीमध्ये. इट इज इम्पॉर्टंट. ओके, नेक्स्ट पार्ट. 1939 the president of Indian Congress Shri Subhash Chandra Bose said at Tripura Congress with regard to long term program of a free India, the first problem to tackle it is that increasing population. तर बघा, नंतर काय झालं? 1939 मध्ये फर्स्ट प्रेसिडेंट म्हणजे पहिले प्रेसिडेंट होते इंडियाचे, कोण होते? श्री सुभाषचंद्र बोस यांनी काय सांगितलं त्यांच्या त्रिपुरा काँग्रेसमध्ये की जे काही प्रॉब्लेम्स अराईज होत आहेत किंवा नवीन नवीन कॅलॅमिटीज फेस करावं लागत आहेत इंडियाला, ते तर कशामुळे होत असेल? इन्क्रीजिंग पॉप्युलेशन मुळे. इट वुड अर्ज द पब्लिक अटेन्शन द ड्रॉन टू दिस क्वेश्चन. तर या असं त्यांनी काँग्रेसमध्ये सांगितल्यामुळे एक क्वेश्चन आला की हे इन्क्रीज होणाऱ्या पॉप्युलेशनला कसं कंट्रोल करायचं. त्याच्यानंतर अजून काही इनिशिएटिव्ह घेतले गेले बघा. भोर कमिटी, एक भोर कमिटी फॉर्म झाली 1943 आणि 1946 मध्ये. एक्सप्रेस्ड कन्सर्न अबाउट स्टेडी ग्रोथ ऑफ इंडियन पॉप्युलेशन. तर ते कशाचं कन्सर्न करत होतं की स्टेडी ग्रोथ म्हणजे जी काही स्थिर आहे बट डे बाय डे इन्क्रीज होत आहे पॉप्युलेशन इंडियामध्ये, याच्यावर ते एक्सप्रेस किंवा हे सांगत होतं. ते भोर कमिटी कधी इस्टॅब्लिश झाली? 1943 आणि
1946 मध्ये. Then 1949 Family Planning Committee was established, which was later renamed as Family Planning Association of India. तर 1949 मध्ये नंतर काय झालं, फॅमिली प्लॅनिंग कमिटी एक एस्टॅब्लिश झाली आणि त्याचं नाव नंतर काय झालं, फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन. कशाचं, कुठल्या कमिटीचं, फॅमिली प्लॅनिंग कमिटीचंच नाव नंतर चेंज झालं, ते काय झालं, फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया. After independence, 5-year socio-economical development plans were initiated, and India was the first country to adopt a national initiated. India was the first country in the world to adopt a national family planning program in 1951-1952 during first 5-year plan 1951 to 1956. तर ही कमिटी फॉर्म झाली बघा, ही फॅमिली प्लॅनिंग वर काउन्सिलिंग किंवा गायडन्स करण्यासाठी होती. देन काय झालं, फर्स्ट त्याच्यानंतर ही कमिटी फॉर्म इस्टॅब्लिश झाल्यानंतर इंडिया एक अशी फर्स्ट कंट्री बनली जगामध्ये. त्यानं काय केलं, ते ज्यांनी अडॉप्ट केलं नॅशनल फॅमिली प्लॅनिंग प्रोग्राम अडॉप्ट केलं इन 1951 to 1952 ड्युरिंग फर्स्ट 5 year. तर 1951 ते 1952 या वर्षामध्ये त्यांनी अडॉप्ट केलं नॅशनल फॅमिली प्लॅनिंग प्रोग्राम. आणि ते नंतर कधी कुठपर्यंत कंटिन्यू झालं, आफ्टर फर्स्ट 5-year प्लॅन, तर पहिल्या 5-year प्लॅन मध्ये 1951 to 1956. ओके, अंडरस्टूड, समजते का? कमिटी Yes, कधी ma'am. कशा काम करत होते एवढंच आहे, याच्यात दुसरं काही सुद्धा नाहीये. ओके, ऑल ऑफ यू अंडरस्टूड? Yes, ma'am. Ma'am. Yes, ma'am. We will see next part. Thereafter, during every 5-year plan, various objectives were identified for the purpose of family control. Budget were allocated, policies were formed, efforts were taken to implementation of the program. त्याच्यानंतर काय झालं, प्रत्येक 5 वर्षाला नवीन फॅमिली प्लॅनिंगच्या काही टेक्निक्स असतील, कमिटीज असतील, त्या एस्टॅब्लिश होत होत्या किंवा त्याच्यावर बजेट प्रिपेअर केले जात होते. पॉलिसीज काही असतील त्याला सपोर्ट करणारी या फॉर्म होत होत्या आणि एफर्ट्स घेतले जात होते. कशासाठी, तर हे सगळे प्रोग्राम आहे ते इम्प्लिमेंट करण्यासाठी किंवा अंमलात आणण्यासाठी. ओके, अंडरस्टूड? काय आहेत या सगळ्या कमिटीज आहेत, नंतर कुठल्या कुठल्या कमिटीज आहेत किंवा कशा ऍक्ट झाल्या, इट इज इम्पॉर्टंट. समजलं का ऑल ऑफ यू? Yes, ma'am. Understood? Okay, there are few health indicators which are shown in table. तर खालील काही हेल्थ इंडिकेटर्स आहेत बघा, ते खालील टेबल मध्ये तुम्हाला दिसतील या फॅमिली प्लॅनिंग किंवा जे काही आपण आता पाठ बघतो याच्या रिलेटेड. तर सिलेक्टेड हेल्थ इंडिकेटर्स इन इंडिया, इट इज इम्पॉर्टंट फॉर एमसीक्यू, तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता. ओके, सिलेक्टेड हेल्थ इंडिकेटर इन इंडिया कुठले कुठले आहेत बघा. फर्स्ट इज पॅरामीटर आहे, दुसरं क्वांटम आहे. क्वांटम म्हणजे किती प्रमाण आहे थोडक्यात असं. तर पॉप्युलेशन होतं 123.6 crore, 123 करोड 2014 मध्ये. देन काय होतं, एक सर्वे झाला किंवा एक त्यांनी डाटा गोळा केला, तो आपल्याला टॅब्युलर फॉर्म मध्ये दिलेला आहे. सेकंड आहे बर्थ रेट, जन्म दर किती असेल, 22.22 बर्थ्स बाय पर 1000 पॉप्युलेशन 2013. तर काय बघा, 22.22 बर्थ रेट पर 1000 बर्थ रेटच्या पॉप्युलेशनच्या रिलेटेड 2013 मध्ये. सेम डेथ रेट कसं असेल, 7.54, किती कमी आहे बघा डेथ रेट, 7.4 डेथ्स पर 1000 पॉप्युलेशन इन 2013. देन लाईफ एक्सपेक्टन्सी सांगितलं आहे, लाईफ एक्सपेक्टन्सी व्हॉट इज दॅट, आठवत असेल फर्स्ट चॅप्टर मध्ये डिस्कस केलेला आहे आपण. तर जो काही राहणीमानाचा दर्जा आहे किंवा गुणवत्ता आहे तो काय आहे, जनरल सरासरी आयुष्यमान किती असेल, 68.89 2009. तर 2009 मध्ये सरासरी आयुष्यमान किती होतं, 68.89. देन त्याच्यामध्ये पण मेल आणि फिमेलचं किती होतं असं सांगितलंय. 2009चा हा होतं, मेलचं होतं 67.46 2009 मध्ये. तर पुरुषांचं प्रमाण किती होतं सरासरी आयुष्यमान, सॉरी किती, 67.46 एवढं होतं. इयर्स मध्ये आहे हे बरं का, 67.46 इयर्स 2009 मध्ये होतं. देन फिमेलचं किती होतं बघा, 72.61 इन 2009 एवढ्या इयर्सचं सरासरी आयुष्यमान होतं. देन 50 फर्टिलिटी रेट, व्हॉट इज दॅट फर्टिलिटी रेट. फर्टिलिटी रेट म्हणजे काय, तर किती न्यू बेबीज फॉर्म होतात किंवा किती फर्टिलिटी रेट आहे, हा रेट किंवा हे पॅरामीटर. तर याचं काय आहे, क्वांटम 2.3 चिल्ड्रन पर वुमन. तर प्रत्येक वुमनच्या 2.3 चिल्ड्रन पर वुमन असं त्याचं रेट आहे. देन इन्फंट मॉर्टॅलिटी रेट, व्हॉट इज इन्फंट मॉर्टॅलिटी रेट.
एनीवन? यस. मृत्यू होणाऱ्या मागे जन्माला येणारे अर्भके. ओके. तर इन्फंट मॉर्टॅलिटी रेट हा किती होता? 14 डेथ्स पर 1000 लाईफ बर्थ. तर 40 डेथ होत होत्या 1000 लाईफ बर्थच्या मागे. तर हे होतं 2013 मध्ये सगळ्याला आता केलाय. फक्त लाईफ एक्सपेक्टन्सी 2009 मधलं होतं आणि पॉप्युलेशनचं 2040 मध्ये होतं. अंडरस्टूड? समजलं? Yes, ma'am. Then next part is selected health indicators in India. तर इंडियामध्ये यापैकी कुठले सिलेक्ट केलेले आहेत हेल्थ इंडिकेटर्स आपण बघणार आहोत. ग्रोथ रेट इज द फंक्शन ऑफ बर्थ रेट अँड डेथ रेट. द फॅमिली प्लॅनिंग वेलफेअर प्रोग्राम हॅज अ मिक्स्ड सक्सेस इन द लास्ट 65 years. तर बघा, जो काही ग्रोथ रेट आहे किंवा फंक्शन बर्थ रेट आहे, बर्थ रेट आणि डेथ रेटचा ग्रोथ रेट आहे. तर फॅमिली प्लॅनिंग वेलफेअर प्रोग्राम हॅज अ मिक्स्ड सक्सेस इन द लास्ट 65 years. जो काही याच्यावर प्रतिबंध आणण्यासाठी किंवा याच्यावर उपाय म्हणून जो काही फॅमिली प्लॅनिंगचा प्रोग्राम आपण इस्टॅब्लिश केला होता, बघितलं आपण किती इनिशिएटिव्ह झाले किंवा कसे प्रोग्राम इस्टॅब्लिश झाले. तर ह्या प्रोग्रामनी लास्टच्या 65 वर्षामध्ये खूप चांगले सक्सेस अचीव केलेला आहे. देन ऑन दी पॉझिटिव्ह साइड्स, as a result of this program, the crude birth rate CBR, which was 41.7% in 1951. तर क्रूड बर्थ रेट किती होता? CBR हे झालेले आपल्याला सांगितलं होतं CBR. Then 41. whose mic is open? Please mute yourself. कंटाळा आलाय सुट्टी कधी द्यायची पण. Mute yourself. Whose mic is open? ओके. तर बघा, काय बघत होतो आपण? क्रूड बर्थ रेट, हा CBR which was 41.70% in 1950. तर एवढं प्रमाण होतं बघा, 41.7% पर 41.7 पर 1000 एवढं होतं 1951 मध्ये. हॅज केम डाऊन टू 30.2 per 1000 in 1991. तर 41 पासून किती प्रमाण कमी आलं? 30 पर्यंत कमी आलं बघा 1991 मध्ये. म्हणजे CBR कमी झाला आणि ऑब्विसली त्याच्यामुळे काय होत असेल? पॉप्युलेशन इन्क्रीज होत असेल. अँड टू 90.6 in 2011. तर 2011 मध्ये तर अजूनच कमी झाला CBR. क्रूड डेथ रेट बर्थ रेट आहे तो किती पर्यंत आला? 90.6 in 2011. The universal immunization program UIP, maternal and child health program undertaken as a part of the national family welfare program have greatly helped in reduction of infant mortality rate. तर काय, हे सगळे जे काही प्रोग्राम्स आहेत, कुठले इम्युनायझेशन प्रोग्राम असेल, मॅटर्नल अँड चाइल्ड हेल्थ प्रोग्राम, हे गव्हर्नमेंटने एस्टॅब्लिश केलेले प्रोग्राम आहेत. काय कमी करण्यासाठी? CBR कमी करण्यासाठी. तर हे यांनी खूप चांगली हेल्प केली ह्या CBR कमी प्रमाणात करण्यासाठी किंवा कमी आणण्यासाठी. आणि त्याच्यामुळे काय झालं? रिडक्शन ऑफ इन्फंट मॉर्टॅलिटी. तर जे काही लहान बालक आहेत किंवा बालक मृत्यू दर जो आहे तो कमी करण्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे हे. In 1951, the infant mortality rate was 146 per 1000 live births. तर 1951 मध्ये किती होता इन्फंट मॉर्टॅलिटी रेट? 146 होता. पर 1000 बालकांमधील 146 बालकांचा मृत्यू होत होता, असा रेट होता 1951 मध्ये. इट केम डाऊन इन 91, in 1989, 80 in 1990 and 40 in 2000. तर तो किती झाला बघा? 1989 मध्ये 91 वर त्याचं प्रमाण आलं. 91 बालकच मरत होती पर 1000 मधील. नंतर त्याचं प्रमाण अजून कमी झालं, 91 वरून 80 वर आलं 1990 मध्ये. म्हणजे एवढं अडॅप्टेशन झालं किंवा एवढं डेथ रेट कमी झाला बघा इन्फंटचा. कशामुळे? तर या सगळ्या मदर अँड चाइल्ड हेल्थचे प्रोग्राम असतील किंवा नवीन त्यांना फॅसिलिटीज मिळाल्या, इम्युनायझेशन असतील, याच्यामुळे हा कमी झाला. अँड 40 in 2011. आणि 2011 मध्ये तर खूपच प्रमाण कमी झालं बालक मृत्यू दराचं किंवा इन्फंटचं मॉर्टॅलिटी रेट. 40 आलं पर 1000 मध्ये. ओके, अंडरस्टूड? समजतंय? क्रूड म्हणजे काय मॅडम? यस. क्रूड म्हणजे? क्रूड म्हणजे काय? जनरल किंवा जास्त क्रुशियल असा होता, प्रमाण खूप जास्त होतं, टोटल असं म्हणू शकतो आपण. अंडरस्टूड? येस मॅम. Then next is the current population growth rate is 40.8% during 2005-2010. It is observed that the health indicator differ in group of states. तर काय होतं बघा? करंट पॉप्युलेशन रेट हा किती होता? 40
Screen is visible? Yes. No, ma'am. No, ma'am. Okay. Wait for 1 minute. Now it is visible? Yes, ma'am. ma'am. Yes, ma'am. नेक्स्ट आपण काय बघत होतो तर करंट पॉप्युलेशन ग्रोथ रेट इज 40.8% ड्युरिंग 2005 to 2010. तर किती होता करंट पॉप्युलेशन ग्रोथ रेट, पॉप्युलेशन वाढीचं प्रमाण किती होतं बघा 2005 ते 10 या 5 वर्षामध्ये 14.8 एवढा होता. इट इज ऑब्झर्व दॅट दी हेल्थ इंडिकेटर डिफर इन अ ग्रुप ऑफ स्टेट्स. तर असं ऑब्झर्व झालं की डिफरंट स्टेटमध्ये डिफरंट ग्रुपमध्ये हेल्थ इंडिकेटर काय होतात, डिफरंट असतात. ओके. पॉप्युलेशन कंट्रोल गोज बियॉन्ड दी फॅमिली वेलफेअर सेक्टर. तर पॉप्युलेशन कंट्रोल जे आहे ते काय झालं, खूप अवघड झाले किंवा ते कुठं गेलं, बियॉन्ड दी फॅमिली वेलफेअर सेक्टरच्या बियॉन्ड गेलं. Therefore, reduction in infant, child and maternal mortality is of great significance for the success of family welfare program. तर हे फॅमिली वेलफेअर प्रोग्राम आहे याच्यामध्ये काय कशासाठी याच्या हे इम्प्लिमेंट करण्यासाठी किंवा याची टोटल काय म्हणतो आपण, टोटल त्याची हेल्थ जी आहे मुलांची ते सुधारण्यासाठी किंवा हा प्रोग्राम व्यवस्थित पार पाडण्यासाठी कुणाची हेल्प झाली तर हे दुसरे काही प्रोग्राम्स आहेत. चाइल्ड अँड मॅटर्निटी मॉर्टॅलिटी रेट कमी करण्याचा प्रोग्राम आहे. त्याच्यासोबत काय असेल अजून इम्युनायझेशन प्रोग्राम, या सगळ्या दुसऱ्या प्रोग्रामची खूप हेल्प झाली. Thus, for the success of family welfare program, maternal child care should have a top priority. आणि या सगळ्यामध्ये कशाला टॉप, कुठल्या प्रोग्रामला टॉप प्रायोरिटी होती तर मॅटर्नल आणि चाइल्ड हेल्थच्या. ओके. तर हे सगळे प्रोग्राम्स होते. मग ते प्रोग्राम्स कसे इम्प्लिमेंट झाले किंवा इम्प्लिमेंट होत असताना कसा डेथ रेट कमी झाला किंवा त्याचा सपोर्टिव्ह कुठले प्रोग्राम्स होते, जसं की फॅमिली वेलफेअर प्रोग्रामला टॉप प्रायोरिटी कोणी दिली, मॅटर्नल अँड चाइल्ड केअर हेल्थ. त्याच्यामुळे काय झालं, तो फॅमिली अँड वेलफेअर प्रोग्राम खूप चांगला इम्प्लिमेंट झाला. ओके. तर हे होतं याची इन्फॉर्मेशन, सिलेक्टेड हेल्थ इंडिकेटर्स इन इंडियामध्ये. अंडरस्टूड? समजलं का? एवढंच आहे. Yes, ma'am. जास्त काही Yes, ma'am. नाहीये. नेक्स्ट पार्ट आहे फर्टिलिटीचा. विल कंटिन्यू इट ॲट आवर नेक्स्ट लेक्चर. अंडरस्टूड? एनीवन हॅव एनी प्रॉब्लेम? No, ma'am. No, No. ma'am. No, ma'am. ओके. अंडरस्टूड? काय काय बघितलं आपण आजच्या पार्ट मध्ये बघा. सगळे सकाळी कालच्या लेक्चरला काय बघितलं होतं, डेमोग्राफिक सायकल, त्याचा रिव्ह्यू घेतला. देन काय बघितलं आपण, सिलेक्टेड हेल्थ इंडिकेटर्स इन इंडिया बघितलं. नेक्स्ट हेल्थ इंडिकेटर्स काय आहेत, किती आहेत बघितलं. त्याच्यानंतर कमिटीज कुठल्या कुठल्या आहेत त्या सगळ्या बघितल्या. कॉन्ट्रासेप्टिव्ह क्लिनिक्स कशी इस्टॅब्लिश झाले किंवा कॉन्ट्रासेप्टिव्ह फॅमिली प्लॅनिंग कमिटीज वगैरे हे सगळं आपण बघितलं. इट इज इम्पॉर्टंट फॉर MCQ. Okay, at next lecture we will see fertility and then we will start our further points. Understood? Yes, All of- ma'am. Now as we are now the one surprise test is conducted to you. Now आता काय करायचं, एक सरप्राईज टेस्ट होईल आपली फर्स्ट चॅप्टर वर. तर मी तुम्हाला आता लिंक पाठवत आहे चॅट बॉक्स मध्ये. तर तिथंच गुगल फॉर्म ओपन करायचा आहे आणि तिथंच सबमिट करायचं आहे. तुम्हाला 10 मिनिटचा टाइम भेटेल. त्या 10 मिनिट मध्ये सबमिट करायचे आहेत. ती MCQ क्वेश्चन आहे. अंडरस्टूड? यस. जसा गुगल फॉर्म भरत होता तसंच हा फॉर्म सुद्धा आहे, पण त्याच्यात व्यवस्थित तुम्ही MCQ चूज करा कुठले कुठले आहेत ते. अंडरस्टूड? Yes, ma'am. Yes, Okay, ma'am. wait for 1 minute. I will share a link in chat box. आली का लिंक? ऑल ऑफ यू? वन लिंक इज देअर. आहे का लिंक?
येस मॅम. हा, तर ते लिंक वर क्लिक करायचं आहे. तुम्ही गुगल फॉर्म सबमिट करायचा आहे. 10 मिनिटचा टाइम आहे तुम्हाला. इट इज अवर सरप्राईज टेस्ट ऑन फर्स्ट चॅप्टर. क्विज आहे तुम्हाला, एमसीक्यू बेस्ड क्वेश्चन आहेत. प्रॉपरली फिल करायचे आहेत आणि सबमिट करायचं आहे विदिन 10 मिनिट्स. ऑल ऑफ यू कसं काही लिंक आली नाहीये? चॅट बॉक्स मध्ये बघा. ओके मॅम. आली का चॅट बॉक्स मध्ये? चॅट बॉक्स मध्ये कोणाला आली नाही अजून लिंक? मॅम ओपन होत नाही की. इट इज नॉट ओपनिंग. वेट फॉर 1 मिनिट. मॅम ओपन होत नाही. ओपन होत नाही मॅम. मॅम ओपन होत नाही. वेट फॉर 1 मिनिट. आय विल चेक. वेट फॉर 1 मिनिट.